साताऱ्यात 12,81,275 रुपयांचा 51 किलो गांजा जप्त. सातारा तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई केली असून पाली तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीत बेकायदेशीर गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती सहाय्यक फौजदार धनाजी वायदंडे यांना मिळाली होती. या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री निलेश तांबे यांनी टीम तयार करून पाली तालुका सातारा या ठिकाणी कारवाई केली असता पाली या गावामध्ये गट नंबर 23 मधील सुमारे 30 गुंठे क्षेत्रात असलेल्या गव्हाच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजा पिकाची लागवड केल्याचं आढळलं. दरम्यान सदर पीक हे गांजाचं असल्याची पडताळणी करून सुमारे 51 किलो 275 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला असून याची बाजारभावानुसार 12,81,275 इतकी किंमत होत असून सातारा तालुका पोलीस ठाणे येथे NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजाची लागवड करणारा संशयित आरोपी नामदेव लक्ष्मण माने वय 42 वर्षे राहणार पाली जिल्हा तालुका जिल्हा सातारा यास अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करतायत. काय सांगाल सर काय रेड झाली? पाली या सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एक गोपनीय खबर होती आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना की तिथे गांजाची शेती आहे गव्हाच्या ऊसामध्ये गव्हाच्या शेतात. तर त्याच्यामध्ये रेड केली असता तिथे नामदेव माने नावाच्या जो शेतकरी आहे त्याचं सुमारे 30 गुंठ्याचं जे शेत होतं त्याच्यामध्ये गव्हाच्या शेतीमध्ये त्यांनी गांजा लावला होता सुमारे 51 किलो, ज्याची किंमत 12,81,000 आहे. असा गांजा हा तिथे मिळालेला आहे, शेतात लावलेला सुकवलेला. तो जप्त करण्यात आलेला आहे. नामदेव माने याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सातारा तालुका पोलीस हे करत आहेत.